नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महाराष्ट्रातल्या भीषण अपघाताची. वालोपे इथं झालेल्या एका अपघातामध्ये आधी बालिकेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दुर्दैवानं या मुलीच्या वडिलांचाही मृत्यू झालाय. दुचाकीस्वार आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये 4 वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर झालेल्या मुलीच्या वडिलांचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय. स्थानिकांनी रात्री 4 तास या घटनेनंतर महामार्ग रोखून धरला होता. रत्नागिरीतल्या चिपळूणमधल्या वालोपे इथली ही धक्कादायक घटना आहे. काल रात्री आणि आज पहाटे वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचे जीव गेलेत. रस्ते अपघातांमध्ये होत जाणारी वाढ ही चिंतेचा विषय बनलेली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची सुरू असलेली कामं, अनेक ठिकाणी वाहन चालकांच्या चुका यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं होत असलेल्या अपघातांमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिंतेची बाब बनली आहे. आत्ता ज्या अपघाताची दृश्य आणि माहिती आपण पाहतोय ती रत्नागिरीतल्या वालोपे जवळ झाला होता. दुचाकीवरून एक वडील आपल्या मुलीला घेऊन चालले होते आणि त्याच वेळेस समोरून येणाऱ्या ट्रकने या दुचाकीला धडक दिली. यामध्ये लहानगीचा मृत्यू झाला होता. वडिलांवर उपचार सुरू होते, पण दुर्दैवानं उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. आपले प्रतिनिधी योगेश बांडागळे आत्ता आपल्यासोबत आहेत. योगेश, नेमका हा अपघात झाला कसा आणि आत्ता या अपघातासंदर्भातली काय काय अपडेट समोर येते? कविता, रात्री हा अपघात झालाय 9च्या सुमारास. खरं तर त्याला कारणीभूत मुंबई गोवा महामार्गाचे जे चौपदरीकरणाचं काम रखडलंय तेही याला कारणीभूत आहे. कारण हा दुचाकी जी आहे ती घेऊन ते त्यांची जी वाडी आहे तिथून हायवेवर येत होते आणि तिथे सर्व्हिस रोड नसल्यामुळे ते थेट त्या हायवेवर आले आणि वेगाने जो कंटेनर आला त्या कंटेनरने दुचाकीला उडवलं आणि जवळपास 200 ते 250 मीटर पर्यंत फरफटच नेलं, इतका त्या कंटेनरचा वेग होता. आणि त्यामध्ये ती जी मुलगी आहे छोटी 4 वर्षाची गार्गी, हिचा मृत्यू झाला. दुर्दैवानं तिच्या वडिलांना रात्री डेरवन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं होतं, तर उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झालेला आहे. आणि तिची जी आई आहे त्या मुलीची, ती सध्या गंभीर आहे आणि ती उपचार घेत आहे. सध्या रात्री इथल्या ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला होता तब्बल 4 तास, परंतु आता परिस्थिती थोडी निवळलेली आहे. ग्रामस्थ शांत आहेत, परंतु मुलीचा आणि वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे काहीशी तणावपूर्ण शांतता या ठिकाणी आहे. कविता, अत्यंत दुर्दैवी म्हणावी अशी घटना आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं वेळेवर पूर्ण होत नाही आणि त्याचा परिणाम हा तिथून प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांना सहन करावा लागतो. दुर्दैवानं इथं एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. बाप लेकीचा मृत्यू झाला आणि आईवर उपचार सुरू आहेत. या संदर्भातले आणखीन अपडेट आपल्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल.